आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भाग 3 मधील स्थूलवाचनाचा पाठ वीरांगना या वीरांगना पाठाचा स्वाध्याय सोप्या भाषेत आपण अभ्यासणार आहोत। आपल्याला या पाठामध्ये 2 वीरांगनांचा परिचय करून दिला आहे। यामधील लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्यावरील जो काही स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायातील कृतींचा सर्वप्रथम आपण अभ्यास करणार आहोत। पहा, या कृतींमध्ये आपल्याला पहिली कृती दिलेली आहे, खालील आकृती पूर्ण करा। आणि आपल्याला लेफ्टनंट स्वाती महाडिक त्यांचे शिक्षण, त्यांचा निर्धार, त्यांचा स्वभाव या 3 मुद्द्यांनुसार आपल्याला काय करायचं आहे, यावरती लेखन करायचं आहे। पहा, याचं उत्तर आपण आपल्या भाषेमध्ये किती छान प्रकारे लिहू शकतो। वीरांगना या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेने देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनांचा परिचय करून दिला आहे। त्यापैकी एक म्हणजे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक। त्यांच्याविषयी आपण खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती घेऊ। 1. त्यांचे शिक्षण। लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठातून BSc व MSwचा अभ्यासक्रम पूर्ण केला। त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागात काही काळ काम केले। विवाहानंतर त्यांनी B.Ed आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी काही काळ आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली। दुसरा मुद्दा आहे त्यांचा निर्धार। पतीच्या मृत्यूनंतर शिक्षण व राजकीय क्षेत्रात आलेल्या मानाच्या संधी नाकारून सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला। तसेच आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे व जिद्दीचे मूर्त रूप आहे। त्यांचा स्वभाव। कोणत्याही वाईट परिस्थितीत खचून न जाता जिद्दीने उभे राहण्याचा त्यांचा स्वभाव वीर पत्नीला शोभेल असा आहे। पतीच्या मृत्यूनंतर सैन्यात भरती होण्याच्या स्वातीताईंच्या निर्धारातून त्यांच्या असीम धैर्याची जाणीव होते। अतिशय खडतर असे 11 महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन त्या लेफ्टनंट म्हणून सैन्यात दाखल झाल्या। त्यांचा स्वभावातील धाडसीपणा हा गुण सर्वांसाठी आदर्शवत असा आहे। आपल्याला दुसरी कृती दिलेली आहे। कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा। या कृतीचं उत्तर या प्रकारे आपण लिहू शकतो। वीरांगना या स्थूलवाचनाच्या पाठामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या अतुलनीय जिद्दीचे दर्शन घडविणारा हा पाठ आहे। कर्नल संतोष महाडिक यांना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले। पतीच्या निधनाचे दुःख खूप मोठे आहे। सौभाग्य हा स्त्रीचा खरा अलंकार असतो। आयुष्याचा जोडीदारच कायमचा निघून गेल्यानंतर कोणतीही स्त्री खचून गेली असती। हे दुःख पचवणे अवघड आहे। त्यातच 2 मुले व कुटुंब यांची जबाबदारीही स्वाती महाडिक यांच्यावर येऊन पडली। नियतीच्या आघाताने खचून जाणे वीर पत्नीच्या स्वभावात नसते। असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निर्धार केला। खरे तर वयाच्या 40शीत असा सैन्यात जाण्याचा निर्णय घेणे ही अवघड गोष्ट आहे। सैन्यातले खडतर प्रशिक्षण घेण्यासाठी शारीरिक बळ खूप महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर मानसिकदृष्ट्याही सक्षम असणे गरजेचे आहे। परंतु स्वाती महाडिक यांच्याकडे या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे धैर्य होते। काहीही करून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात जाण्याचा त्यांचा निर्धार होता। त्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागणार होते। त्यासाठी त्यांनी हे कष्ट घेतले सुद्धा। देशप्रेमाने भारावलेल्या स्वाती महाडिक यांनी कठोर परिश्रमातून आपला निर्धार पूर्ण केला। अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे। आपल्याला तिसरी कृती दिलेली आहे। पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं। स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दांत लिहा। आता आपण हा पाठ वाचल्यानंतर आपल्या समाजाला यातून काय संदेश मिळतो हे आपण सोप्या भाषेमध्ये लिहू शकतो। पहा, वीरांगना या पाठामध्ये वीर पत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या देशप्रेमाचे दर्शन घडते। कर्नल संतोष महाडिक यांच्या निधनाचे असीम दुःख स्वाती महाडिक यांनी झेलले। पतीच्या निधनामुळे त्या खचून गेल्या नाहीत।
वीर पत्नीचा धर्म त्यांनी पाळला. देश सेवेपुढे आपले दुःख काहीच नसल्याची त्यांना जाणीव होती. उलट देशाची सेवा करण्याचे आपल्या पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात जाण्याचा निर्धार त्यांनी केला. कठोर परिश्रमाने त्यांनी हा निर्धार पूर्णही केला. एका वीर पत्नीने वयाच्या 40शीत असताना असा निर्णय घेणे व तो पूर्ण करणे, यातून समाजाला एक महत्त्वाचा संदेश मिळाला. सैन्य हे क्षेत्र पुरुषांचे आहे, हा पारंपरिक दृष्टिकोन आहे. स्त्रिया या शारीरिक व मानसिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा कमकुवत असल्यामुळे त्या सैनिकाचे काम करू शकत नाहीत असे समाजाला वाटते. परंतु स्त्रियाही सैन्यामध्ये जाऊ शकतात, सक्षमपणे पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात असा संदेश या पाठातून समाजाला मिळतो. स्त्रिया सैन्य दलातही आपले कर्तृत्व निर्माण करू शकतात हे स्वाती महाडिक यांनी सिद्ध केले आहे. अशा पद्धतीनं समाजाला मिळणारा संदेश आपण लिहायचा आहे. आता प्रश्न 4था यावरती दिलेला आहे, टिपा लिहा. त्यामधील पहिली टिप आहे देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक व दुसरी टिप लिहायची आहे जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक. आता आपण पहिली टिप लिहूया. देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक. कर्नल संतोष महाडिक यांनी भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा निर्माण केलेला होता. ते देशावर अपार निष्ठा असणारे देशप्रेमी सैनिक होते. कर्तव्य बजावत असताना भारत पाक सीमेवर असणाऱ्या जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे 17 नोव्हेंबर 2015 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला होता. कोणताही सैनिक असे हल्ले सहन करणार नाही. कर्नल संतोष महाडिक यांच्या 49 राष्ट्रीय बटालियनने या दहशतवाद्यांशी निकराने लढा दिला. प्राणपणाने लढून या दहशतवाद्यांचा खात्मा केला. दुर्दैवाने या कारवाईमध्ये कर्नल संतोष महाडिक यांना वीर मरण आले. देशाला एका पराक्रमी, देशप्रेमी, निष्ठावान सैनिकाला गमवावे लागले. दुसरी टिप आपल्याला लिहायची आहे जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने देशहित जपणाऱ्या वीरांगना म्हणजे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक होय. पतीच्या मृत्यूनंतर शिक्षण व राजकीय क्षेत्रात आलेल्या मानाच्या संधी नाकारून सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी त्या सैन्यात दाखल होण्याच्या वयाच्या अटीत बसत नव्हत्या. अर्ज, विनंती या मार्गाने त्यांनी वयाची अट शिथिल करून घेतली. अतिशय कष्टाने अवघड अशा स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतरचे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे अतिशय खडतर असे 11 महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन त्या लेफ्टनंट म्हणून सैन्यात दाखल झाल्या. कर्तबगारीने खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. तसेच आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे व जिद्दीचे मूर्त रूप आहे. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा जिद्दी स्वभाव सर्वांसाठी आदर्शवत असा आहे. आता 5वी कृती दिलेली आहे. प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने व परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश. पाठाच्या आधारे स्पष्ट करा. आता आपल्याला या विधानाच्या आधारे याचं उत्तर जे आहे तर ते लिहायचं आहे. पहा, किती वाईट परिस्थिती आली तरी न डगमगता, न खचता त्या परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जाणे यातच शहाणपणा असतो. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या उदाहरणातून आपल्याला याची प्रचिती येते. पतीच्या निधनानंतर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरावर त्यांनी मात केली. स्वतःच्या क्षमतेचा, इच्छाशक्तीचा, कुवतीचा अंदाज घेतला. देशसेवेचे पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी कठोर परिश्रम करण्याची त्यांची तयारी होती. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक परिस्थिती अनुकूल नसली तरी प्रचंड आत्मविश्वास व संकटांना भिडण्याची तयारी ठेवली. प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला. खडतर असे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. ध्येयाशी कोणतीही तडजोड केली नाही. त्या सैन्यात लेफ्टनंट झाल्या. ही जिद्दीची, चिकाटीची कहाणी आहे. कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी हवा असणारा आत्मविश्वास व कठोर परिश्रमाची तयारी असेल तर यश नक्की मिळते. किती वाईट परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे. आपल्या ध्येयावर अढळ निष्ठा असल्यास यशाचे शिखर सर करता येते. स्वाती महाडिक यांचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते. आपल्याला 6वा प्रश्न दिलेला आहे. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा. आता याचंही उत्तर आपल्याला स्वतः विचार करून लिहायचं आहे. पहा, प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक मोठा असतो असे म्हणतात. आपण ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण करीत असलेले प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात. मुक्कामापेक्षा म्हणजे आपण ठरवलेल्या ध्येयापेक्षा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण करीत असलेले
नियोजन महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करीत असतो, काही केले यश मिळत नाही, ध्येय पूर्ण होत नाही. खरं तर ध्येय पूर्ण करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अगोदर निश्चित करावा लागतो. जी वाट चालायची आहे तिचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. येणाऱ्या अडथळ्यांचा व त्यावरील उपायांचा विचार करावा लागतो. येणाऱ्या लहान सहान अडथळ्यांच्या नोंदी, पुढे जाण्यासाठीचे टप्पे, साधने ठरवावी लागतील. लागणारा कालावधी निश्चित करावा लागतो. सुरुवातीला वेळ लागेल, परंतु चालण्याचा योजनाबद्ध मार्ग आपण तयार केला तर ध्येयापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. थोडक्यात मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवल्यास यश नक्की मिळते, या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे. आपल्याला 7वी कृती दिलेली आहे. हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा. आता आपण पाठ वाचल्यानंतर आपल्याला हा पाठ का भावला, कुठल्या गोष्टी यातल्या आवडल्या ते आपल्याला लिहायचं आहे. पहा, लेफ्टनंट स्वाती महाडिक या खऱ्याखुऱ्या वीरांगना असल्याची प्रचिती या पाठातून येते. पतीच्या निधनानंतर सैन्यात जाण्याचा त्यांनी केलेला निर्धार व तो पूर्णत्वास नेण्यासाठी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. एका सैनिकाची पत्नी ते लष्करातील लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचण्याचा स्वाती महाडिक यांचा प्रवास थक्क करणार आहे. वीरगती प्राप्त झालेल्या पतीच्या जाण्याने त्या खचल्या नाहीत. आपल्या पतीचे देशसेवेचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा ठाम निर्धार त्यांनी केला. खरे तर आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख खूप मोठे असते, परंतु गेलेल्या व्यक्तीला आपण परत आणू शकत नाही. आपण हतबल असतो. अशा वेळी त्या व्यक्तीची इच्छा आपण पूर्ण करू शकतो. त्या व्यक्तीच्या स्मृती कायम जपण्यासाठी आपण त्या व्यक्तीचे अपुरे काम, स्वप्ने पूर्ण करावी. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालावे. त्यांचे विचार आचरणात आणावेत. हीच त्यांना आदरांजली ठरेल. स्वाती महाडिक यांनीही नेमके हेच केले. एक स्त्री असूनही सैन्यात जाण्याचा व देशसेवा करण्याचे पतीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. त्यांनी आचरणात आणलेला मार्ग दिशादर्शक व आदर्शवत आहे असं मला वाटते. अशा पद्धतीनं या लेफ्टनंट स्वाती महाडिक या वीरांगनेचा जो परिचय आपल्याला या पाठामध्ये दिलेला आहे त्यावरील स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला याच पाठामध्ये दुसरी वीरांगना आहे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. या रेखा मिश्रा यांच्यावर आधारित जो स्वाध्याय दिलेला आहे तर तो स्वाध्याय आपल्याला इथं पूर्ण करायचा आहे. पहा, प्रश्न 1 दिलेला आहे. याच्यामध्ये खालील कृती पूर्ण करा. आता इथं आकृती दिलेली आहे. मुद्द्यावरून एक परिच्छेद तयार करा. रेखा मिश्रा यांचे शिक्षण आणि कार्य. आता आपण याचं उत्तर या प्रकारे लिहूया. पहा, 1 शिक्षण. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे रेखा मिश्रा यांचा जन्म झाला. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी या विषयात MA पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी BEd ही पदवी घेतली. रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर या पदावर त्यांनी आपली सेवा सुरू केली. कार्य. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी आपली नोकरी करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासली. सेवा बजावत असताना समाजभान जागृत ठेवले. विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या, चुकीच्या मार्गाला लागलेल्या, अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवण्याकडे लक्ष केंद्रित केले. अवघ्या 1.5 वर्षात त्यांनी 434 मुलांची सोडवणूक केली. हे फार मोठे सामाजिक कार्य त्यांनी केले. आता आपल्याला दुसरी कृती दिलेली आहे. पाठाच्या आधारित टिपा लिहा. मुले भरकटण्याची कारणे आणि रेखाजींच्या कार्याचा परिणाम. पहिलं आपण टिप लिहूया. मुले भरकटण्याची कारणे. मुले भरकटण्याची विविध कारणे या पाठात आली आहेत. काही मुले वेगवेगळ्या कारणांवरून पालकांशी भांडण करून रागाच्या भरात घर सोडतात. मुंबई शहर व बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले घरातून पळ काढून मुंबईला येतात. गरिबीने त्रस्त झालेली मुले घर सोडून शहरात येतात. क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामांसाठी मुलांना फसवून पळवून आणलेले असते. अशा कारणांनी मुले आपले आई वडील, घर यांना दुरावतात. रेखाजींच्या कार्याचा परिणाम. समाजहिताची भावना बाळगून सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या मुलांकडे लक्ष दिले. मुले भरकटण्याची विविध कारणे त्यांनी लक्षात घेतली. भावनेच्या भरात आपल्या घरापासून दुरावलेल्या निरागस मुलांना वास्तवाची जाणीव नसते. निष्पाप मुलांना आपण क्षुल्लक कारणासाठी आपले घर सोडले याचीही जाणीव नसते. स्वतःला काय हवे एवढेच त्यांना माहीत असते. किरकोळ गैरसमज, त्यातून ताणतणाव येतात. भावनेच्या आहारी जाऊन मुले घर सोडून निघून जातात. ही गोष्ट सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे. रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या 434 मुलांची सुटका केली. पुन्हा त्यांना स्वतःच्या आनंदी व सुखरूप वातावरणात आणून सोडले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक आईवडिलांना आपली दुरावलेली मुले मिळाली. कुटुंबे सावरली. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण मिळाले.
आता प्रश्न तिसरा आपल्याला याच्यावरती दिलेला आहे, प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो. बहुतेक वेळा लहान मुले जेव्हा काही चुकीचे वागतात तेव्हा त्यांना समजून घेतले जात नाही. समाज, पोलीस त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात. त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींवर भर देऊन त्यांना ओरडले जाते. पोलिसी बडगा दाखवला जातो. मुलांनी केलेल्या कृत्याकडे सर्व बाजूंनी पाहणे आवश्यक आहे. त्यांनी केलेली कोणतीही चुकीची कृती नकळतपणे घडलेली असू शकते. अशा वेळी त्यांना रागावणं, मारझोड करणं टाळायला हवे. यातून मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते. अशी मुलं गैरमार्गाला लागण्याची जास्त शक्यता असते. त्यांच्याकडे पूर्वग्रहानं पाहिलं जातं. अशा मुलांना योग्य मार्गावर आणणं कठीण होते. रेखा मिश्रा यांनी या भरकटलेल्या मुलांकडे पोलिसी नजरेने न पाहता आईच्या मायेने पाहिले. त्यांना मायेनं जवळ घेतलं, त्यांच्यात विश्वास निर्माण केला, त्यांच्याशी सुसंवाद साधला, आपलेपणाने त्यांना समजून घेतले. त्यामुळे ही मुले घरी जाण्यास राजी झाली. भरकटलेले आयुष्य योग्य वळणावर आले. पहिल्याच केसमध्ये त्यांनी सापडलेल्या 14 वर्षांच्या मुलाचे त्यांनी ममतेने मनपरिवर्तन केले. अशा भरकटलेल्या मुलांचे योग्य समुपदेशन केले, त्यांच्याशी प्रेमाने वागले तर ती स्वगृही जायला तयार होतात. अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न चौथा इथं दिलेला आहे, भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. याचं उत्तर आपण या प्रकारे लिहायचं आहे. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने देशाचे भविष्य असणाऱ्या भरकटलेल्या मुलांसाठी केलेले कार्य मोलाचे आहे. मुले विविध कारणांनी आपलं घर सोडून शहरात येतात. अलीकडे समाज माध्यमांच्या प्रभावामुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही समाजकंटक मुलांचा अवैध कामासाठी वापर करण्यासाठी त्यांना फसवून पळवून आणतात. या मुलांना वेगवेगळी आमिषे दाखविली जातात. अशा मुलांना समजावून सांगणं कठीण असते. भावनेच्या आहारी गेलेली या वयातील मुलं कोणाचंही ऐकत नाहीत. अशा मुलांना आईच्या ममतेनं समजावून सांगण्याचं काम रेखा मिश्रा यांनी केले. हे कौशल्याचं काम आहे. त्या मुलांना कायद्याची भीती दाखवतात. पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात. मुलांना चुकीच्या मार्गावरून दूर करण्याचा प्रयत्न करतात. अशी कितीतरी मुलं त्यांच्या प्रयत्नांमुळे गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. त्यांच्या आयुष्याला योग्य वळण मिळाले. हे कार्य सामाजिक कार्य आहे. रेखा मिश्रांनी नोकरी हा पोटापाण्याचा व्यवसाय न मानता समाजसेवेचं साधन मानलं. त्यांचं हे कार्य अमूल्य आहे. आपल्याला 5वी कृती याच्यावरती दिलेली आहे. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा. आता आपण आपल्या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. वीरांगना या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेने समाजहित जपणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य प्रेरणादायी आहे. मुंबई या मायानगरीमध्ये अनेक लहान मुलं वेगवेगळ्या कारणांनी येत असतात. त्यांच्या वाट्याला येणारे हलाखीचे जीवन मन व्यथित करणारे आहे. त्यांना भीक मागायला लावणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं, अवैध कामे करून घेणे, त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करणे यामुळे या मुलांना त्रासदायक व हलाखीचे जीवन जगावे लागते. लहान मुलांचा अशा प्रकारे वापर करणं अमानवीय आहे. काही समाजकंटक मात्र स्वतःच्या फायद्यासाठी या मुलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतात. काही वेळा या लहान मुलांचे अपहरणही केलं जातं. अशा लहान मुलांची यातून सुटका करून त्यांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवण्याचे अतिशय अवघड काम सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 450 मुलांची यातून सुटका केली आहे. आपलं कर्तव्य अत्यंत जबाबदारीनं पार पाडणाऱ्या रेखा मिश्रा या खऱ्या अर्थाने वीरांगना आहेत. अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, वीरांगना या पाठावरील सर्व कृती आपण पूर्ण केलेल्या आहेत.